Hello, friend. जगभरात हाय ब्लड प्रेशर अर्थात उच्च रक्तदाब रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका व पक्षपाताचे प्रमाण अधिक वाढले आहे. हा आजार लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण बनले आहे. हायपरटेन्शन हा लाईफस्टाईलमुळे होणारा आजार आहे, पण यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे खराब लाईफस्टाईल आणि स्ट्रेस होय. कचऱ्यात फेकून द्या ब्लड प्रेशर गोळ्या. करा हे 6 घरगुती नैसर्गिक उपाय. कधीच 120च्या वर जाणार नाही तुमचा BP. उच्च रक्तदाब समस्या तुमच्यासाठी घातक ठरू नये त्याचे वेळेवर उपचार करणे फार महत्त्वाचे. या समस्येवर घरगुती उपाय चांगले काम करतात, जसे की काही औषधी वनस्पतीचा आहारात समावेश करा. आयुर्वेदात अनेक चमत्कारिक वनस्पती सांगितल्या आहेत. या वनस्पती उच्च रक्तदाबाबरोबर इतर समस्यांचे समाधान करतात. अश्वगंधा. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी अश्वगंधाचे सेवन हा एक उत्तम उपचार आहे. अश्वगंधा ही अनेक गुणधर्मांनी समृद्ध एक प्रसिद्ध आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी तणाव कमी करण्यासही मदत करते. तणाव हे देखील उच्च रक्तदाबाचे प्रमुख कारण आहे. याच्या नियंत्रणामुळे उच्च रक्तदाबाची नियंत्रित राहण्यास मदत होते. तुळस. तुळशीच्या पानात उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचे गुणधर्म असतात. याचा उपयोग तणाव कमी करण्यासाठी देखील केला जातो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अहवालानुसार तुळस व कडुलिंबाचे मिश्रण उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तसेच अळशीच्या बिया. लिनोलेनिक ॲसिड अळशीच्या बियांमध्ये आढळते, जे एक फॅटी ॲसिड आहे. हे ॲसिड हृदयरोग, संधिवात व उच्च रक्तदाबासह इतर आरोग्य समस्यांसाठी फायदेशीर आहे. अळशीच्या बिया खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. तसेच अर्जुनाची साल. याच्या सालीमध्ये आढळणारे औषधी गुणधर्म तुम्हाला अनेक धोकादायक आजारापासून वाचवतात. त्याचे सेवन रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आयुर्वेदातील सर्वोत्तम उपायांमध्ये याचा समावेश आहे. तसेच लसूण. लसणामध्ये ॲलेसिन नावाचे तत्व असते, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते. हे खाल्ल्याने रक्तवाहिन्या स्थिर होतात. लसणातील इतर औषधी गुणधर्म देखील गंभीर संक्रमणापासून रक्षण करण्यास मदत करतात. तसेच मेथी. मेथीमध्ये व्हिटॅमिन ए आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. ही औषधी वनस्पती मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे रक्तदाब कमी करण्यासोबतच मानसिक तणाव दूर होतो. ब्लड प्रेशरमुळे येतो हृदयावरती दाब. हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. कमी रक्तदाबाला हायपरटेन्शन असे म्हणतात. रक्तदाबाप्रमाणे कमी रक्तदाब तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. हे चांगल्या आहाराद्वारे रोखला जाऊ शकतो. हाय ब्लड प्रेशर पण लो ब्लड प्रेशर देखील गंभीर समस्या आहे. शरीराच्या इतर भागामध्ये रक्तप्रवाह नीट पोहोचत नाही, ही चिंतेची बाब आहे. कमी रक्तदाबामुळे चक्कर येणे, उलट्या होणे, जास्त घाम येणे, अस्वस्थता वाटणे यासारखी अनेक लक्षणे दिसून येतात. कमी रक्तदाबाच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. ब्लड प्रेशरमुळे येतो हृदयावरती दाब. हार्ट अटॅक येण्याआधी हे 5 पदार्थ खाल्ल्यास नासातून सरसर रक्त औषधाहून प्रभावी आहे. वेळेत लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. कमी रक्तदाबाला हायपरटेन्शन असे म्हणतात. उत्तम आहाराचे पालन करूनही हे नियंत्रित ठेवता येतात. मिठाची कमी होऊ देऊ नका. कमी रक्तदाब असलेल्या लोकांनी आहारात सोडियमची कमतरता येऊ देऊ नये. सोडियम म्हणजे मीठ.
हे महत्त्वाचे खनिज आहे. हे रक्तदाब कमी करण्यात मदत करते. हे फक्त कमी रक्तदाब असलेल्या लोकांसाठी आहे. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी सोड्यापासून दूर राहावे. त्याचे लिक्विड डाएट जास्त घ्या. लो ब्लड प्रेशरमध्ये आंब्याचे पण खूप फायद्याचे आहेत.